दहिवली ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी उपसरपंच आदेशजी धुळे यांचं आगमन या ठिकाणी होतं. आदेशदादा आपलं सहर्ष स्वागत. वंजारपाडा चषक ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा यांच्या वतीने पांडुरंग मिसाळ यांना आमंत्रण आहे की दादा आपण या मॅच मध्ये ॲज अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये यावं. पांडुरंग मिसाळ दादा एक प्रसिद्ध अंपायर आणि एक दिग्गज खेळाडू. दादा आपण एका इनिंग नंतर या. थँक्यू. नरेश शेंडे यांचं आगमन अंपायर म्हणून होईल. चला दोन्ही टीम गेल्या 1 तासापासून वाट पाहत होतं की आपल्या मॅच ची वेळ कधी येईल आणि ती वेळ आता आलेली आहे. उत्कर्ष दहिवली आणि विपक्षात फाईट करेल जे.के. शेलू. चेंडू चेंडू पाठवा. एक बॉलर्सला थोडासा सराव करायचा आणि आदरणीय सन्माननीय उपसरपंच माजी उपसरपंच आदेशजी धुळे यांचं आगमन झालं. वंजारपाडा गाव म्हटलं ना तर तालुक्याला 2 नेतृत्व, खरं तर 2 सभापती या गावचे राहिलेले आहेत. त्यामुळे तालुका स्तरावरचं नेतृत्व करणारं खरं तर वंजारपाडा हे गाव आणि त्या गावाने ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा चषक आहे वंजारपाडा चषक 2025. 2 अंपायर आमच्या ऑफिशियल मैदानावरती एंटर होतील आणि विशेष करून मला आजच्या दिवसामध्ये खास गोष्ट जाणवली. यात जास्त रिव्ह्यू घेतले नाही कोणत्याही खेळाडूंनी, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अंपायरने रनआउटसाठी बऱ्याचदा रेफर केलं पण प्लेयरने आतापर्यंत जास्त वेळ रेफर केलेलं नाहीये. त्यामुळे पंचांची कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. कारण बऱ्याच स्पर्धामध्ये जेव्हा कॅमेरा असतात लाईव्ह असतात त्यावेळी बरेचसे रिव्ह्यू घेतले जातात पण इथे जास्त प्लेअरकडून रिव्ह्यू येत नाही आहेत. त्यामुळे अंपायरची कामगिरी जबरदस्त आहे. नरेश शेंडे, पांडुरंग मिसाळ, सौरभ बाबरे, संकेत बाबरे, प्रतीक विरले, खूप छान अंपायरिंग आहे वंजारपाडाच्या सर्व अंपायरची. आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत. शेलू आणि दहिवली टीमने आपापल्या टीमला सज्ज केलंय. पहिल्या राऊंडचा चौथा सामना आहे. 1 सेकंड राऊंडची मॅच तलवडे टीमने जिंकली आणि तो संघ क्वालिफाय मॅच मध्ये एंटर झालाय. आता जो संघ जिंकेल तो मात्र नेरल पाडाशी सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळेल आणि त्यानंतर क्वालिफाय. म्हणजे आजच्या दिवसातील अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. आदेशजी धुळे यांचं आगमन झालं आणि आता आदेशदादा आलेत म्हणजे दोन्ही टीमला आदेश देऊन या मॅचची सुरुवात आता होईल. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. ओपनिंग जोडी उत्कर्ष दहिवली संघाची रवी आणि त्याच्या साथीला भूषण आणि पहिला बॉलर जे.के. शेलू टीमचा वेगवान जो सध्या जे.के. शेलू संघाच्या तालमीत एक ॲज अ पॉवर प्लेचा पॉवरफुल बॉलर म्हणून बनण्याच्या मार्गावरती आहे तो प्रेम. प्रेमचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटने रवीने मात्र ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफ कडे. पहिली सिंगल. अक्षय खारिकने फील्ड केला. आदरणीय दादांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत. संजयजी गवळी यांचं आगमन. संजय दादा आपलं सहर्ष स्वागत. संजय दादा आज या स्पर्धेमध्ये आलेत आणि त्यांना एक छान सुंदर मॅच नक्की बघायला मिळेल. उत्कर्ष दहिवली आणि जे.के. शेलू. 5 ओव्हरचा हा सामना. एकेकाळी हे जे मैदान आहे इथे शर्यतींचा अड्डा म्हणून फेमस होतं पण आता क्रिकेटचं मैदान म्हणून नावाजलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टचे ज्यांनी खरं तर आज दुपारी आम्हाला सर्वांना एक छान जेवण दिलं ते आचारी या ठिकाणी उपस्थित झाले. विकेट आली या दरम्यान. भूषण आउट आहे आणि ज्यांनी आम्हाला खूप छान जेवण दिलं ते आमचे आचारी या ठिकाणी उपस्थित झाले. दादा आपलं स्वागत. बारकू मिसाळ यांचं आगमन या ठिकाणी होतं. मिसाळ साहेब आपण स्टेजवरती या प्लीज.
करताना निवडणूक घ्यावी लागेल इतके प्लेयर आहेत. कारण सध्या 12th मॅनच्या भूमिकेत त्यांचे ऑलराऊंडर असणारे प्लेयर सध्या 12th मॅनच्या भूमिकेत आयन खान, गोलंदाज तयार, 3 बॉल 1. शॉट भारी आहे तेजसचा, कव्हरला तोडीत चेंडू निघाला, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत साई चेस करत होता चेंडूला, पण सीमा पार. पहिली बाउंड्री. उत्कर्ष दहिवलीच्या बॅटिंगचा धमाका, पहिला चौकार आलाय तेजस गायकवाडच्या बॅटमधून. संजयजी गवळी यांचं आगमन झालं. उत्कर्ष दहिवली संघाचा खेळ आता इथून बाउंड्री झाल्यात. आदेश जुळेदादाही बघतात, कारण ते आल्यानंतरच आदेश आला मॅच सुरू होण्याचा. आणि धावा संख्या 4 बॉलमध्ये 5. वंजारपाडा चषक भरपूर प्रसिद्ध आहे क्रीडांगण आणि भरपूर प्रसिद्ध ही स्पर्धा. शॉट भारी आहे, हवे ते चेंडू, स्वतः बॉलर प्रेम हाताला स्पर्श करत जमिनीवरती घसरला, पण एफर्ट्स त्याने सोडले नाहीत. एक सिंगल आली, 5 चेंडू, रन्स आलेत त्या मात्र 6. प्रेम 5 बॉल 6 धावा 1 चौकार. उत्कर्ष दहिवलीच्या सलामीच्या फलंदाजाला देखील आउट केलं, भूषणला. आता रवी आणि तेजस या डावाला कसा आकार देतील. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एखाद्या ओव्हरमध्ये जरी रन कमी आल्या तर पुढच्या ओव्हर आपल्यासाठी आहेत. कारण नेरळपाडाने पहिल्या ओव्हरमध्ये 10 केल्या होत्या, 5 ओव्हरमध्ये 79 केल्या. इथे 5 चेंडूमध्ये 6 आहेत. शेवटच्या बॉलवरती जरी एखादा चौकार आला तरी देखील ही चांगली टोटल होईल पहिल्या ओव्हरमध्ये. स्क्वेअर लेग मध्ये शेवटचा बॉल आहे. प्रेमचा शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. अडवलाय चेंडू, अडवलाय. ओव्हर इथून पूर्ण झाली, पहिली पॉवर प्लेची समाप्ती. फक्त 6 धावा आहेत बॅटिंग करणार उत्कर्ष दहिवलीच्या. पंचवीस मिनिटात 5 ओव्हर कशा होतील याकडे टीमने लक्ष द्या. जे के शेलू टीम पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्यात उत्कर्ष दहिवलीच्या. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स या टीमचे संघ मालक अविनाशजी तरे सर यांचं सहर्ष स्वागत. सर आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं, कारण या संघाला भरपूर मोठा पाठिंबा त्यांचा आहे. शॉट भारी आहे तेजस ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये अक्षय खारीक, बॉल जमिनी लगत त्याने कॅरी केला आणि सिंगलने दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. त्याचबरोबर दहिवलीचे आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी चंद्रकांतजी गायकवाड साहेबांना विनंती करेल की अतिशय आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक चंद्रकांतजी गायकवाड साहेब आपण व्यासपीठावरती यावं. वंजारपाडा चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गायकवाड साहेब या ठिकाणी असं नसतं व्हा आपण. आणि या मॅचचा आनंद घ्या, कारण उत्कर्ष दहिवली सध्या 7 धावसंख्येवरती आहे, पण इथून जर का रवी आणि तेजसने दोन धावांची पेनल्टी पंचांच्या वतीने, यस मोबाईल, आता 2 धावा मिळतील विपक्षी टीमला. पॉइंट टू बी नोटेड, 2 धावा नक्की मिळतील. स्कोर इथून 7 पर्यंत सध्या. ओव्हर झाली की आपण 2 धाव नक्की ऍड करू. समोर खेळला रवीने, खेळाडू तैनात आहे, हातात चेंडू आला नाही, फेक उशिरा झाली, स्टंप सुद्धा मिस केले. ब्रदर्स 11 धोत्रे संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. निलेश रसाल, किरण रसाल किंवा अन्य जो कोणी असेल त्याने सौरभ बाबरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. वातावरण थोडं शांत आहे, कारण बाउंड्रीज अजूनही सुरू झालेलं नाहीयेत.
आणि त्या बाउंड्रीजला सुरू करायचं. तेजाचा शॉट हवेत होता, साई बॉल पर्यंत आहे. दुसरीचा कॉल आहे डेंजर झोन कडे. विकेट किपर दूर होते स्टंप पासून. 2 रन मिळाल्या. उत्कर्ष दहिवलीचा स्कोर 2 ने वाढलाय. 3 बॉल आणि धावा आहेत त्या 10. 2 धावा सुद्धा एक्स्ट्रा मिळाल्यात उत्कर्ष दहिवलीला. त्यामुळे जे के शेळू संघाने त्या 2 धावा आपल्या चुकीने बाल केल्यात. 10 धावा आहेत आणि हा स्कोर इथून मोठ्या धावा संख्येमध्ये कन्वर्ट करता येईल. दोन्ही बॅटर आता नक्की 2-3 चेंडू जरूर खेळले, त्यामुळे आता सेट झाले. नजर आता बसवावी लागेल आणि शॉट मारावे लागतील. तेजसचा शॉट आलाय समोर लॉंग ऑफ कडे. साई धावतोय, बॉल त्याच्या हातातून निसटलाय आणि लॉंग ऑनच्या अक्षय खारिकने फेकलाय चेंडू. पुन्हा 2 धावा. मिसफील्ड झाली. साईकडून सहसा मिसफील्ड होत नाही, पण अक्षय खारिकने चेंडूला कव्हर केलं आणि 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 12. पुन्हा तेजसच्या बॅटमधून शॉट आलाय. साईकडे चेंडू आहे. यावेळेस साई चुकी करणार नाही. एक सिंगल. 13 धावा झाल्यात उत्कर्ष दैवलीच्या आणि 5 चेंडू संपलेत दुसऱ्या ओव्हरचे यशचे देखील. शॉट भारी आहे. चाललाय चेंडू अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. चौकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. उत्कर्ष दैवलीची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17. अ, 17 धावा. 2 अजून ऍड केलेल्या नाहीयेत. 2 ओव्हर 17. तेजस गायकवाडचा शॉट आलाय समोर. राजू आहे बॉल पर्यंत. एक सिंगल. 18 धावा आहेत. इनिंग झाली की आपण 2 धावा ते एक्स्ट्रा देऊ. 18 धावा आहेत सध्या फलंदाजी रवी आणि तेजसची पार्टनरशिप. शेलू टीमच्या खात्यात विकेट सध्या एकच आहे भूषणची. त्यानंतर मात्र आता फलंदाजांना या ओव्हर नंतर कदाचित धुमाकूळ घालावा लागेल, कारण जे के शेलूकडे देखील हिटिंग कॅपॅसिटी फलंदाजीमध्ये. आणि आता रवी आणि तेजसने ही पार्टनरशिप आतापर्यंत संयमाने त्यांनी खेळ खेळला. 18 धावा. शॉट भारी आहे रवीचा. ताबडतोब प्रत्युत्तर. मिड विकेटला षटकार. नो बॉल प्लस षटकार. धावा मिळतील 7. थँक्यू डीजे थांबा. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलंय. DRS इथून घेण्यात आलाय. तिसरे पंच ऑब्झर्व करतील. पाण्याची डिमांड आहे. पाण्याची बॉटल रेडी ठेवा. असेल तर घेऊन जा एक प्लेअर. भूषण जा आपण. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स नो बॉल. भरपूर हाईटने चेंडू आता तिसऱ्या पंचांनी एकंदरीत पाणी केल्यानंतर डिसिजन आलाय. भरपूर उंच आहे खरं तर. चेस्टच्याही वर चेंडू आहे असं तिसऱ्या पंचांचं एकंदरीत मत. आणि नो प्लस सिक्सर. नो बॉल प्लस षटकार. एकूण 7 धावा मिळतील.
7 धावा मिळतील आणि फ्री हिट असेल फलंदाजीसाठी. पंचवीस धावा धाव फलकावरती आल्यात. 25 धावा. फ्री हिटचा बॉल. या इनिंगला पूर्णपणे संयम, आक्रमकता आणि शांततेत कार्यक्रम करतायत फलंदाज. फ्री हिटचा बॉल होता, समोर होता. पंचांचा निर्णय आला, व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू इथे घोषित केला पंचांनी. नो DRS फॉर व्हाईट बॉल. धावा संख्या 25. माफी असावी, एक एक्स्ट्रा इथून व्हाईट आले. 26 धावा. एक बॉल 26. फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. फलंदाजांसाठी संधी मोठी आहे. अजूनही एक शॉट मारता येईल रवीला बाउंड्री पलीकडे. फ्री हिट कंटिन्यू. बॉलिंग मार्क वरती प्रेम. समोर येतो रवी. शॉट भारी आहे. फ्री हिटचा चेंडू कव्हरच्या वरून. चेंडू भरदा वेगाने सीमारेखा पार करतोय. उत्कर्ष दैवलीची धाव संख्या वाढली. आता स्कोर पोहोचलाय 30 धावा. प्रेमचे चेंडू संपलेत. ओव्हरचे फक्त 2 ओव्हर 2 बॉल आणि 30 धावा. किती संयम ठेवला फलंदाजांनी. काय इनिंग बॅलन्स केली. सुरुवातीच्या 2 बॉल फक्त संपले. 30 धावा आहेत. 2 ओव्हर पूर्णपणे संयम ठेवला. रन्स येत नव्हते. असं वाटलं की स्कोर थोडा कमी आहे. आता गिअर अप केलं रवीने. गोलंदाज तयार. प्रेम राऊंड द विकेटने ऑन साइडला फटका केलाय. खेळाडू भरपूर दूरवरून आले. मिड विकेट वरून पोहोचलाय खेळाडू. एक सिंगल फक्त मिळेल. 31 धावा. 3 बॉल संपलेत प्रेमचे. तेजस गायकवाड सध्या बॅटिंग करतोय. आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड साहेब, संजयजी गवळी, आदेशजी धुळे आणि इतर सर्व आमचे मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि एक चांगलं क्रिकेट. इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेटलाही मैदान भरगच्च भरतात, कारण तिकडे टेस्ट क्रिकेटचे चाहते भरपूर आहेत आणि आपल्याकडे शॉर्ट टर्म क्रिकेटचे भरपूर आहेत. आणि या दरम्यान पंचांचं बोट वर. तेजस गायकवाडची विकेट. दुसरा धक्का आहे उत्कर्ष दैवालीला. डीजे 31 धावा 2 विकेट. थँक्यू. गेल्या गेल्या लॉंग ऑन कडे शॉट आणि पार झाला चेंडू. बाउंड्री लाईन पार करतोय उत्कर्ष दैवलीचा. प्रत्येक बॅटर मात्र आता बाउंड्री. आपण करावं, कारण खरं तर या विभागातील
ही सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि त्यांचा सन्माननीय उपसरपंच माजी आदरणीय आदिजी धुळे यांच्या उपस्थितीमध्ये थँक्यू, धन्यवाद चंद्रकांतजी गायकवाड साहेब. 3 ओव्हर 36 धावा मैदानावरती. साई आलाय मैदानाच्या आत. पहिलाच बॉल फुलटॉस होता. समोर खेळाडू आहे अक्षयकडे बॉल आहे. एक सिंगल रन. 36 आणि एक 37. अजून 11 बॉल आहेत. हा स्कोर सहज इथूनही 60 प्लस जाऊ शकतो. 37 झालेत. उत्कर्ष दहिवलीच्या फलंदाजांनी पूर्णपणे संयम ठेवला आणि जिथे चान्स मिळाली तिथे रन्स केल्या. जिथे सिंगल डबल घेता येईल तिथे सिंगल डबल घेतल्या. गाजावाजा कमी केला पण स्कोर चांगला केला. 37. साई मसने खरं तर हा उत्तम धावपटू आहे आणि तितकाच चांगला खेळाडू देखील. फुल टॉस हवेत आहे. कॅचची संधी आहे आणि पकडली आहे कॅच. विकेट गोज डाऊन. फलंदाज आउट. डीजे साई मसने आला आणि त्यांनी शेळू संघाला विकेट मिळवून दिली. अष्टपैलू प्लेयर आहे साई. चौथं षटक सुरू झालंय साईचं. शॉट बरोबर रडारवरती. परफेक्ट कनेक्शन. सिक्सर मारलाय महेशने. उत्कर्ष दहिवलीची टोटल 43. आणखी 9 बॉल आहेत या इनिंगचे. 43 धावा उत्कर्ष दहिवलीच्या. डीजे बजा. थँक्यू डीजे. पुन्हा प्रयत्न होता महेशचा. बॅक टू बॅक सिक्सर खेळायचं होतं त्याला. 43 धावा. साईने टाकलेला चेंडूचा टप्पा आणि त्याची पाणी करताना महेश. 2 बॉल आहेत अजून. 43 झाल्यात. उत्कर्ष दहिवली चांगली गती. जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स शेलू हा संघ सध्या साई मसनेच्या ओव्हरमध्ये एक सिक्सर आलाय पण मागचे 3 बॉल आपण साईचे जे चांगले पडलेत ते विसरून चालणार नाही. धीम्या गतीने चेंडू. गॅप मोठा आहे. फ्लाइंग स्लीप आणि पॉइंटचा शतरक्षक दोघांच्या मध्ये चेंडू थांबलाय. गती कमी झाली. उत्कर्ष दहिवली 2 धावांनी पुढे जाईल. 45 धावा. 5 बॉल साईचे समाप्त झाले. 45 धावा. चौथं षटक आता. क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत भारत देशामध्ये. फुटबॉलचेही बरेचसे चाहते आहेत. 45 धावा आणि साईचा लास्ट बॉल आहे. बॅक टू द बॉलर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि डायरेक्ट हिट मिस झाली. बॅटर सेफ. 4 ओव्हर 45 उत्कर्ष दहिवली. 4 ओव्हर आणि 45 लास्ट ओव्हर. चला जास्त वेळ घेऊ नका. खरं तर आज भारतात कोलकात्यामध्ये सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सी आला होता आणि मेस्सीच्या कार्यक्रमाला इतकी प्रचंड गर्दी होती की मेस्सी 10 ते 20 मिनिटात निघून गेला आणि कोलकात्याच्या मैदानावरती प्रेक्षकांनी अक्षरशः खुर्च्या फेकल्या, पोस्टर फाडले, बॉटल आणि इतर वस्तू देखील फेकल्या. इतकी जबरदस्त खरं तर तिथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. 4 ओव्हर 45. 4 ओव्हर 45. 2 धावा पॅनल्टीच्या अजून ऍड झालेल्या नाहीयेत. त्यामुळे त्याही 2 धावांचे ऍडिशन होणार आहे. 45 झालेले आहेत आणि शेवटची ओव्हर आहे. लास्ट ओव्हर मध्ये आज
कोणता संघ क्वालिफाय होईल वंजारपाडा चषकामध्ये? साहिल आलाय. लास्ट ओव्हरचा थरार आणि समोर मंगेश आहे. तुफानी हल्ला करावा लागला. आता अंतिम ओव्हर आहे. फुल टॉस बॅट वरती आहे, तेवढं कनेक्शन नाहीये. साईच्या वरून चेंडू, भरपूर उंची होती साईची, त्यालाही बीट करून चेंडू चालला सीमा पार. साईड स्क्रीन वर धडकलाय. 49 धावसंख्येवर धडकलाय. अजून 5 बॉल आहेत. बजाव बजाव डीजे बजाव. एकोणपन्नास झालं. लोअर फुल टॉसला बॅट वरती घेतला, ताकद लावली आणि ताकदीने खेचलाय. तेजसने गेल्या गेल्या मैदानावरती सिक्सर मारलाय. 49 वरून 6 धावसंख्येने धावसंख्या फ्लाय झाली. 55, 55 धावा, 50 आकडा पार केलाय उत्कर्ष दैवलीने. आणखी 3 बॉल बाकी आहेत इनिंगचे. दैवलीचा प्रत्येक बॅटर बाउंड्री लगावतोय, ही या इनिंगची खासियत आहे. भूषण सोडला तर सर्वांनी बाउंड्री लगावल्यात. शॉट आलाय तेजस कडून, गणेश मसने चेंडू पर्यंत, बॉल समोर आहे, कलेक्ट केलाय, फेक कुठे करू प्रश्न होता, पण सिंगल. 56, 56 धावा, 2 बॉल शेष आहेत अजून. 56 धावा, 2 बॉल बाकी. आणि किती स्कोर आता टार्गेट साठी इथे निश्चित होईल. महेश स्ट्राइक वरती आहे, साहिल आहे अगेन्स्ट. 5वा चेंडू ओव्हर द विकेटने टाकलेला चेंडू, विकेट किपर भावेशच्या हातामध्ये. लास्ट बॉलची फेक बाकी आहे साहिलची. टोटल स्कोर आहे आतापर्यंत 56 धावा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 57 धावा बॅटिंग करताना उत्कर्ष दैवलीने उभारल्या. 2 धावांची पॅनल्टी होती शेलू टीमला, त्या 2 धावा आता ऍड करू. 57 आणि 2 59 होतील आणि 60 धावांचं टार्गेट असेल ते जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीमला. 60 धावसंख्येचं टार्गेट. 60 रन्स, 30 बॉल. ही सेकंड इनिंग. तोपर्यंत डीजे कमॉन, डीजे कमॉन.
टीमला साई मसने आणि भावेश कुंभार 60 धावा 12 ही सरासरी आहे. 2-2 सिक्सरचा गेम आहे. या मॅच मधील जो संघ विजयी होईल तो सिद्धिविनायक नेरलपाड्याच्या विरोधात खेळणार आहे. आदरणीय आपण पाहतोय कार सेवक आज खरं तर अयोध्येत गेल्यानंतर आपल्याला राम मंदिराचं खरं तर जे विलोभनीय दृश्य आपण पाहतो खरं ते उभारण्यामध्ये बंजारपाडा गावचे कार सेवक मारुती विर्ले साहेबांचं देखील खरं तर योगदान आहे आणि साहेबांचं आगमन या मंचावरती होत आहे. संपूर्ण भारतभर त्यांच्या ट्रिप असतात. एकदा तरी नक्की त्यांच्याबरोबर ट्रिपला जायला आवडेल. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 60 धावांचं टार्गेट आहे. साई मसने गोंगावणारं वादळ क्रिस गेल या टीमचा आणि त्यांच्या साथीने मात्र भावेश कुंभार. पहिला पॉवर प्लेचा बॉलर आहे भूषण जो फलंदाजीने काही करू शकला नाही पण गोलंदाजीने सुरुवात करतो. उत्कर्ष दैवालीला स्टार्टिंग करून देतो. पहिला बॉल शॉट भारी आहे. शॉट भारी आहे साईचा. सिक्सर पहिला आलाय साई मसनेचा. अंपायर पांडुरंग मिसाळ यांचा इशारा आणि जर का साईने 3 लगातार लगावले तर कार सेवक आदरणीय मारुती विर्ले साहेब यांच्याकडून 3 सिक्सरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज साई मसनेला. साईचा झंझावात आता या मॅच मध्ये हवाय. कॅप्टन राजू तरे त्याचबरोबर अक्षय खारीक गणेश खूप सारे बॅटिंग लाईन आहे. डीप बॅटिंग लाईन आहे पण साई जर का मैदानावरती राहिला तर या 60 धावा आपल्या तुफानी बॅटिंगने विपक्षी टीमला धाक दाखवत विपक्षी टीमच्या गोलंदाजावरती दबाव बनवत तो सहजपणे करू शकेल. कारण षटकार किंग आहे शेळू टीमचा साई मसने. गोलंदाज तयार भूषण पॉवर प्ले मध्ये. भूषणचा हा चेंडू आउटसाइड द ऑप्शन व्हाईट बॉलची फेक झाली. पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. सिंगल एक व्हाईटच्या स्वरूपात का होईना धावसंख्येमध्ये ऍड होईल. 7 धावा आहेत. साई आपल्या ताकदीच्या जोरावरती खूप सारे षटकार त्यानेही मारलेत. 1 बॉल 7. पुन्हा एकदा साईच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॅक टू बॅक बिग हिट फ्रॉम बिग मॅन. रन्स आल्यात 6. सपोर्टर मध्ये आता आनंद आहे कारण साईने 2 लगावलेत. तिसरा येईल का बघायचं. मारुती विर्ले साहेबांचा 200 रुपीज कॅश प्राइज. फुल टॉस भरपूर लांब लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस टुर्नामेंट. साई मसनेचा तडाखा 200 रुपयाचा कॅश प्राइज मारुती विर्ले साहेबांचे. कमाल धमाल बॅटिंगने दाखवली आहे साईने. भूषणला 3 सिक्सर ठोकलेत. 1 वाईड म्हणजे 3 बॉल मध्ये 19 केल्यात. साई मसनेच्या या धुवाधार बॅटिंगने 60 धावसंख्येचं लक्ष आणि त्याचा यशस्वी पाठलाग सध्या सुरू आहे आणि 200 रुपीज कॅश प्राइज सध्या. 3 बॉल 3 सिक्सर 19 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा घडलं की जेव्हा ऑस्ट्रेलियन बॅटर मैदानावर उतरायचे ना त्यांच्या बॅटची चर्चा व्हायची. मग 2003च्या वर्ल्ड कपमध्ये रिकी पॉन्टिंगच्या बॅटची स्प्रिंग आहे का ही चर्चा झाली. आणि ऑस्ट्रेलियाचा जो एक प्लेअर होता डेनिस लिली ॲल्युमिनियमची बॅट घेऊन तो मैदानावरती उतरला होता आणि ॲल्युमिनियमच्या बॅटने काही ओव्हर खेळल्या. पंचांनी बघितलं आणि त्यानंतर डेनिस लिलीने ती बॅट फेकून दिली आणि त्यानंतर वुडन बॅटच कंपल्सरी असेल हे मात्र ICCने डिक्लेअर केलं. आता साईचे शॉट आल्यानंतर त्याच्या बॅटची चर्चा होईल नंतर कुठून किती रुपयाला आणि कुठून आणलेली आहे. 3 बॉल धावसंख्या 19.
चौथाही शॉट हवेत आहे. कव्हरचा शतरक्षक रवी वेगाने धावला. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार होताना. हा चौकार आलाय साईचा. 23 धावा 4 बॉल मध्ये. साईचे सर्व ई स्प्रिंग शॉट आहेत. अनस्टॉपेबल. थांबवणं थोडं कठीण झालंय. भूषणला बघावं लागेल. साईचं जो काही आता बॅटिंगचा झंझावात आहे थोडा काल शांतता गरजे. एक पंचांनी येस बॉलिंग टाकताना येस रेफर केलं. इथून चेक केलं जाईल. यस पांडुरंग मिसाळ सर पाहणी करतो आपण. येईल तुमच्यापर्यंत योग्य. गोलंदाजाने चेंडू रिलीज केल्यानंतर त्याचा पाय स्टंपला स्पर्श झालेला. बॉल टाकल्यानंतर बॉल हातातून सुटल्यानंतर बॉल रिलीज झाल्यानंतर स्पर्श झाला होता. धावा संख्या 23. 4 बॉल 23. चारही बॉल वरती चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे गेलाय. साई वर्सेस भूषण अशी बॅटल. द्वंद्व चांगलाय. वन्स अगेन ओ माय गॉड भरपूर लांब मारलाय. ताडाचं झाड तोडणारा षटकार या. चेंडू 29 धावा. शेवटचा बॉल. आणखीन एक साईचा शॉट हवेत पकडली कॅच. गुड कॅच. मोठी विकेट. ओव्हर कंप्लीट. साई आउट झाला आणि 29 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या साईच्या तुफानी बॅटिंगसाठी. 28 धावा करून साई इथून आउट होतं. 6 बॉल 28 ची इनिंग खेळला. एक वाईट. 29 ने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. विजय महाराज पाटील आणि त्याचबरोबर आमचे कुक या ठिकाणी रजा घेत आहेत. जय श्रीराम. आणि साई इथून आउट झाला. गुड बॅटिंग साई. पहिल्या ओव्हर मध्ये भूषण वरती काय हल्ला. 29 50% धावा एकाच ओव्हर मध्ये खेचल्या साईने. गणेश मसने चाललाय. आता येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. 24 बॉल 31. एकाच ओव्हर मध्ये 50% धावा चेस झाले. ही साईच्या बॅटिंगची ताकद आहे. आणि साईला आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज लगेच देणार आहोत. मारुती विरळे साहेबांच्या शुभ असते ते कॅश प्राइज. यस मारुती विरळे साहेब साईला लगेच कॅश प्राइज देऊन टाका. कॅमेरामॅन प्लीज टर्न कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज. एक मिनिट घ्या. आपण लगेच साईला ते 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊ. कारण थांबा 1 मिनिट साई. यस ऑन स्क्रीन बघू शकता मारुती विरळे साहेब कार सेवक यांच्या शुभास्य साईला 200 रुपयाचा कॅश प्राइज. वंजारपाडा कर असेल ना ताबडतोब बक्षीस. कार्ड लावलं की पैसा बाहेर एटीएम मधून. तसं खेळी आली की लगेच बक्षीस. 1 ओव्हर 29. 4 ओव्हर मध्ये आता 31 पाहिजे. तेजस गायकवाड. पहिलाच बॉल समोर केलेत. कुठलीही रन्स मिळणार नाही. रवी होता. तेजस गायकवाडच्या ओव्हर मध्ये खरं तर कमी धावा संख्येचं षटक यावं हे दैवलीच्या कॅप्टनला जरूर वाटत असेल. पण भावेश कुंभार आणि गणेश मसने या फलंदाजांकडे देखील बॅटिंग आहे. हाय पोटेन्शियल आहे दोन्ही प्लेअर. शॉट भारी आहे बघा. गॅप मोठा आहे. कुठलाही एका टप्प्याने चौकार आहे. 4 धावा मिळतील टीम जे के शेलूला. स्कोर पोहोचलाय 33. भावेश कुंभार आणि गणेश मसनेवरती आता प्रेशर तेवढं नाहीये. साईने पहिल्याच ओव्हर मध्ये 50% धावा केला. त्यामुळे आता इथून डाव कमबॅक करण्यासाठी तेजस गायकवाडला आणखी 2-3 विकेट जर शेलूच्या आउट झाल्या तर मात्र उत्कर्ष दहिवल्ला मॅच मध्ये शिरकाव करता येईल. पण ती संधी देईल का भावेश. भरपूर उंच चेंडू. आणखीन एक चौकार. एका टप्प्याने चेंडू चालला सीमा पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज ने
टीमची टोटल वाढली. कमॉन डीजे गाणं बजा. खरं तर ज्या रिजन मध्ये धावा येत आहेत त्या रिजन मध्ये आता एका फिल्डरला तैनात केलंय. भावेश कुमार देखील बाउंड्री खेचण्यामध्ये माहीर आहे. तेजस गायकवाडला त्याने 2 चौकार लगावले. अशा बॅटिंगने मात्र 60 धावा आणि 60 धावा संख्येचं लक्ष्य मात्र अगदी दृष्टिक्षेपात दिसतंय जे की शेळू संघाला. पूर्णपणे बीट झाला. भावेश खाली झुकला पण चेंडू कनेक्ट करू शकला नाही. स्कोर आता बघू शकाल आपण. 60 धावा संख्येचं लक्ष्य असताना 37 धावा झाल्यात. 23 धावांची गरज आहे शेलू टीमला. 20 चेंडू आणि 23 धावा. 20 बॉल 23 धावांची गरज आहे. तेजस हा चेंडू व्हाईट बॉलची पंचांनी उद्घोषणा केली. आमचे अंपायर अतिशय अनुभवी अंपायर पांडुरंगाजी मिसाळ. म्हणजे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सध्या सुरू होणार आहे. तिथं अनेक दिग्गज खेळणार आहे. पांडुरंग मिसाळांना वेळ असेल तर ॲज अंपायर म्हणून त्यांना जाता येईल तिकडे. धावा संख्या 38. खूप छान अंपायरिंग त्यांची. तेजस गायकवाडचा स्पेल. भावेश कुंभारला यावेळेस पकडलंय. LBW लेग बिफोर द विकेटने फलंदाज आउट. विकेट आली आहे दुसरी. आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. टो एंडला लागला होता चेंडू बॅटच्या. तरी सुद्धा अक्षयच्या ताकदीने हा सिक्सर. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर. टीमची टोटल 60चा पाठला करताना. यस माफी असावी. धावा संख्या धावा फलकावरती पोहोचतीये. ती मात्र टोटल 44. अजूनही 3 ओव्हर आणि 16 धावांची गरज आहे. 3 ओव्हर 16 धावा. 44 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 29, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. 44. आता 18 बॉल आणि 16 रन्स. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या रन्स आल्या ना साईच्या बॅटमधून तुफानी, ज्या 28 धावा आल्या, तिथे जवळपास 50% चेस कंप्लीट झाला. उर्वरित खेळाडूंना 50% चेस कंप्लीट करायचा. आता 12 बॉलमध्ये 44 झाल्यात आणि 18 बॉलमध्ये 16 पाहिजेत. चेंडू जास्त झाले, धावा कमी राहिल्यात. एका तरी बॉलरला आता मेडन ओव्हर टाकावी लागेल. कारण मेडन ओव्हरची आता नितांत गरज आहे. जिंकणारा संघ सिद्धिविनायक नेरळपाडा संघासमोर सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळेल. नवीन बॉलर हर्षल आलाय. उत्कर्ष दैवली संघाला मेडन ओव्हरची गरज आहे आता, कारण रन्स आता कमी राहिलेत. पहिला बॉल गणेश मसने. रिलॅक्स खेळावं लागेल. नो हरी, फील रिलॅक्स अँड चेस द रन, अशी सिच्युएशन. अक्षय कारिक सांगतो त्याने स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर मारलाय, म्हणजे त्याला अंदाज भरपूर आलेला आहे खेळपट्टीचा. टो एंडला लागल्यानंतर देखील त्याने ताकदीनं तो सिक्सर मारला होता. आणि हर्षलच्या अगेन्स्ट गणेश मसने हा देखील खेळाडू बाउंड्री मारण्यामध्ये हुशार आहे. गॅप शोधण्यामध्ये तो तरबेज आहे. हर्षलच्या अगेन्स्ट पुन्हा गणेश. चांगला बॉल, चांगला बॉल. बॉलर कडून कमबॅक. उत्कर्ष दहिवलीचं पुनरागमन. मेडन ओव्हरची गरज आहे. जर का मेडन ओव्हर आली तर सामना पुन्हा 50-50 अवस्थेत येईल. कारण सध्या 75-25 असं विनिंग पर्सेंटेज चान्सेस आहेत. कारण 75% शेळू संघ या मॅच मध्ये थोडा पुढे, 25% उत्कर्ष दैवाली आहे. पण जर का हर्षल मेडन ओव्हर टाकतोय तर हे कमबॅक, पॉवरफुल कमबॅक होईल उत्कर्ष दैवलीचं.
एक रन मिळेल. एका रनने धावसंख्या पुढे जाते. उत्कर्ष दहिवली संघाने बॅटिंग करताना शांतता ठेवली आणि चांगला स्कोर उभारलाय. आणि त्यांना माहिती आहे की गर्दीमध्ये चमकायला गोंगाट करायची आवश्यकता नसते. काही गोष्टी शांततेत केल्यावर सुद्धा वेळेवर चमकून जातात. तसं काम त्यांनी केलं आणि आता देखील तोच प्रयत्न आहे त्यांचा. शांततेत कसं कमबॅक करता येईल याचे प्रयत्न आहेत. चांगला बॉल हर्षलचा डॉट बॉल. 4 बॉल आली आहे फक्त एकच धाव. मॅच जर झुकायला वेळ लागणार नाही अशी बॉलिंग जर केली उत्कर्ष दहिवलीने तर, कारण 18 बॉल 16 होत्या, एकच आली आहे. 14 बॉल मध्ये आता 15ची गरज आहे. आता चेंडू कमी आणि रन जास्त झालेत. एक धाव जास्त आहे. क्रिकेट आहे. एका ओव्हरमध्ये एक धाव देखील होत नाही असे चमत्कार घडलेत. आणि लोवर फुल टॉसला अक्षय कारिकच्या बॅटमधून भूषण धावलाय. अडवला चेंडू. बघायचं मैदानाच्या बाहेर चाललाय. चौकार. 4 धावा आल्या. जे के शेलू टीमची टोटल आता वाढली आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत फक्त 11. 13 चेंडू 11 धावा. 13 बॉल 11. अक्षय कारिकला माहिती आहे की इथून लवकर सामना जर फिनिश केला कदाचित जे प्रेशर लास्ट ओव्हर पर्यंत भरपूर असतं ते प्रेशर सिच्युएशन मध्ये आपण जाणारच नाही. गोलंदाज सय्यर. अंतिम बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. सहज षटकार मारला अक्षय कारिकने. मॅच मध्ये 55 धावा आल्या. फक्त 5 धावांची गरज आहे जे के शेलू टीमला. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचे कर्णधारही स्टेजकडे येऊन थांबलेत. सामना संपला की लगेच आपण नाणेफेक करू. काय मोठा चेस होता. 60 धावसंख्येत. असं वाटलं की उत्कर्ष दहिवली दमछाक करेल जे के शेलू टीमची. साई खरं तर पेटून उठला. गेल्या गेल्या त्याने काम तमाम केला गोलंदाजाचा. आणि खरं तर 50% चेस. आणि आता सामना सहज जिंकता येईल. 5 धावांची फक्त गरज आहे. संजयजी गवळी साहेब, चंद्रकांतजी गायकवाड साहेब जरूर बघतायत की समोरच्या टीमने खरं तर षटकार चौकाराने स्कोर अगदी जवळ आणलाय. पण 12 बॉल 5 धावा. जर 6 बॉल 5 असते ना तर मजा आली असती. 12 बॉल 5 आहेत. तिथे मेडन ओव्हर शिवाय पर्याय नाही. कारण अशा धावा होऊनही विपक्षी टीम धावा करू शकते. कित्येक असे सामने जे मोठा स्कोर करून सुद्धा संघ हरलेले आहेत. त्यामुळे आता अवघ्या 5 धावांची गरज आहे. 3 वाजलेत. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. 5 वाजण्याच्या आतमध्ये ही स्पर्धा आरामात कव्हर होईल. शनिवारचा दिवस आहे. कॅमेरामॅन खूप छान काम करतात. आज त्यांचा उपवास देखील आहे तरी देखील खूप छान कामगिरी केटीस लाईव्ह इव्हेंटच्या सर्व कॅमेरामॅनची. अजिंक्य पवार या यूट्यूब लाईव्ह वाहिनीचे ओनर तथा या स्पर्धेला स्वतः उपस्थित राहून ॲज अ ऑपरेटर म्हणून ही स्पर्धा ते कव्हर करतायत. खूप छान त्यांचं काम. केटीस लाईव्ह इव्हेंट कर्जत तालुक्यात सध्या 4 टुर्नामेंट सुरू आहेत आणि त्यात 5 टुर्नामेंट आहेत. एक प्रीमियर लीग आहे आणि त्यातील 3 स्पर्धा केटीसी लाईव्ह इव्हेंट यूट्यूब लाईव्ह वाहिनी कव्हर करतील. लाईक सबस्क्राईब नक्की करा. बघ छोटे सर्व आमचे क्रिकेट फॅन आलेले ते घरी गेल्यानंतर यूट्यूबवरती पहिलं सर्च मारतील केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि ते लाईक करून ठेवतील, सबस्क्राईब करून ठेवतील. म्हणजे पुढे कुठे जर मॅच असेल तर त्यांना यूट्यूबवरती लगेच लिंक मिळून जाईल. हुशार आहेत सर्व आमचे छोटे. सर्वांचं सहर्ष स्वागत. 12-5 तेजसचा पहिला बॉल. हलक्या हाताने मागे ठोकलाय. महेश आहे तिथे तैनात आहे. फिल्डिंग किती परफेक्ट लावलेली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात केलाय. पण आता 11-4 ची गरज आहे. अक्षय कारिक येत्या 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. कारण जास्त दूर जाऊन चालणार नाही त्याला माहिती आहे. शॉट हवेत आहे, शॉट हवेत आहे. 3 धावांची गरज आहे. अजूनही एफर्ट सोडलेले नाहीयेत उत्कर्ष दहिवलीने. सामन्यावरील त्यांची पकड सध्या थोडी कमी आहे. पण 10 बॉल 3ही आम्ही वाचू अशी हिम्मत सध्या ते ठेवतात. विकेट किपर क्लोज टू द स्टंप आहेत. जागी चेंडू आहे, जागी चेंडू आहे. रनआउटची चान्स आहे. मिस केली. एक विकेट मिस केली फिल्डरने. 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज.
9 बॉल 2 पाहिजेत. अक्षय खारीक आपल्या स्टाईलने फिनिश करेल का? पुढे आला होता, मागे चेंडू चालला महेश. इथून आता चेंडू थांबणार नाही आणि विनिंग शॉट आलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. जिंकलाय जे के शेळूर संघ. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट. 28 6 बॉल. सामना 50% पहिल्याच ओव्हरमध्ये विजय दाखवला तो साई मसने ठरला. आणि बॉलिंग करताना देखील साईने एक विकेट कमावली. तो साई मसने ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन टीम शेलू, कॉंग्रॅच्युलेशन साई मसने. आणि मी विनंती करेल